पुढे जाऊयात. बातमी आहे अपघातासंदर्भात. कसारा घाटामध्ये कंटेनरनं 5 गाड्यांना धडक दिली आहे आणि ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडली आणि अपघात झाल्याची माहिती. ही अपघाताची दृश्य आपण पाहतोय. कंटेनरची धडक 5 गाड्यांना बसली आणि अपघात झालेला आहे आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय कसारा घाटात. मुसळधार पाऊस सुद्धा पडतोय. अपघातांचं प्रमाण वाढतंय. त्यात आणखी एक अपघाताची घटना घडलेली आहे कसारा घाटामध्ये. कसारा घाटात कंटेनरची 5 गाड्यांना धडक बसली आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उमेश जोशी आपल्या सोबत आहेत. उमेश, आपण पाहतोय मुसळधार पाऊस पडतोय. 5 गाड्यांना धडक दिलेली आहे. काय नुकसान झालंय? गाड्या सगळ्या अस्ताव्यस्त दिसतायत. सध्या आपण बघितलं आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की मुंबई नाशिक हा जो महामार्ग आहे, या महामार्गावर नाशिककडून मुंबई येणाऱ्या मार्गिकेवर एक धबधबा पॉइंट म्हणून पॉइंट आहे, ज्या ठिकाणी बरेच जे पर्यटक असतात ते थांबत असतात. त्याच पॉइंटवर गुजरात पासिंगचा एक मोठा कंटेनर ज्यामध्ये लोखंडी पोल भरलेले होते, त्याचा ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेल झाल्यामुळे ती जी मार्गिका आहे ती उताराची मार्गिका आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र उतार आहे. ती कंट्रोल न झाल्यामुळे त्याच लाईनीत सरळ चालणाऱ्या 5 गाड्यांना तो कंटेनर ठोकत गेला. मोठ्या प्रमाणात त्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे एकच की या ठिकाणी कोणाचाही मृत्यू यात झालेला नाहीये. 8 लोक किरकोळ जखमी आहेत. त्या ठिकाणी 3 ठिकाणून जे अँब्युलन्स आल्या होत्या, जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची एक अँब्युलन्स होती, 108 ची अँब्युलन्स होती आणि घोटी टोलनाका यांची पण अँब्युलन्स होती. त्या अँब्युलन्स मधून या जखमींना जवळ कसारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि खासगी ट्रेन बोलवून ह्या ज्या अपघातीग्रस्त झालेल्या गाड्या होत्या यांना पूर्णपणे बाजूला करून आता त्या ठिकाणी ट्रॅफिक मोकळी करण्यात आलेली आहे. श्रद्धा, बरोबर आहे उमेश. त्यामुळे आपण पाहतोय अपघात जो झालेला आहे, 8 जण जखमी आहेत आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.